जत येथील होलसेल दुकान जगदंबा ट्रेडिंग कंपनी या दुकानावर 10 टाकून दुकान सील। अन्न भेसळ अधिकाऱ्यांची कारवाई। जत तालुक्यातील 101 पेशंटांना या बगरीतील भेसळ केल्यामुळे सदरचे बगरीतील पीठ खाल्ल्यामुळे त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात ॲडमिट व्हावे लागेल। याबाबत अन्न भेसळ अधिकारी सांगली श्री अनिल पवार यांच्याशी संपर्क केला। यानंतर सदर अधिकाऱ्याने जत येथील होलसेल दुकान जगदंबा ट्रेडिंग कंपनी या दुकानावर 10 टाकले। या धाडीमध्ये बगर व इतर पदार्थांचे नमुने घेऊन सदर अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले व सदरचे दुकान सील करण्यात आले। यावेळी अन्न भेसळ अधिकारी श्री अनिल पवार साहेब यांना मी याबाबत विचारणा केल्यानंतर याबाबतीचे नमुने घेऊन लॅबला पाठवले असली बाबत व योग्य ती पुढील कारवाई करत असल्याबाबत त्यांनी आश्वासन दिले व सदरचे दुकान सील करण्यात आले। त्यांनी खालीलप्रमाणे याबाबत विचारणा केली असता स्टेटमेंट दिले। नमस्कार, माझे नाव अनिल पवार, अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून या प्रभागाचा माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे। काल रात्री जी घटना घडलेली जी अन्न विषबाधेबाबत भगर पीठ खाल्ल्यामुळे त्याबाबत आपण सकाळी माहिती घेतली, परिसरातले जे आजारपड यांच्याकडून माहिती घेतली। त्यानुसार हे लक्षात आलं की पूर्ण जत तालुक्यामध्ये हे जे फर्म आहे जगदंबे ट्रेडिंग कंपनी या ठिकाणावरून या व्यक्तीने भगर पीठ स्वतः तयार करून लोकांना पुरवठा केला होता। जनरली या काळामध्ये भगर पीठ जेव्हा हा उत्पादक आपण ज्याचा सर्व्हिस केलेला आहे, उत्पादक पिढीने त्याच्या लेबलवर मेन्शन केलं होतं की ही भगर पीठ दळू नये। कारण काय होतं की भगर पीठ दळून तसंच राहिलं तर त्या पिठामध्ये मॉइश्चर वाढून त्यामध्ये मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन होऊन अल्कोहोलाइट तयार होण्याची शक्यता असते आणि ते एक रिझन असू शकतं। तरी जनतेला झालेला त्रास किंवा असलेला आजारी या ठिकाणी नडोळा कंडिशन पाहता आपण सर्व भगरचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि उर्वरित साठा पुढेपर्यंत पुढील याच्यामध्ये सील केलेला आहे। तसेच पुढील तपास किंवा या गोष्टी तथ्य निष्कर्ष होण्यासाठी सदर दुकान आपण आज सील करत आहोत। जनतेला मी ग्राहकांना हे आवाहन करेल की आपल्या शरीराची काळजी भगर कुठून घेतोय किंवा भगर पीठ मी कुणाकडून घेतोय, खात्रीशीर व्यापाऱ्याकडून घ्या, ज्याच्याकडे परवाना आहे त्याच्याकडून घ्या आणि तो त्याची शेल्फ लाईफ किती वेळा खराब आहे याची चौकशी करून घ्या। जेणेकरून आपण बिलामध्ये घेतलं तर बऱ्याच वेळा आपण बिलात घेत नाहीत आणि त्यामुळे अडचण होते, आपण त्याकडून बिल घ्या।